गरीबाला सगळ्यात जास्त काळजी असती ती म्हणजे दवाखान्याच्या खर्चाची। एखादा ॲक्सिडेंट झाला, एखादा मोठा आजार झाला तर पैसे आणायचे कुठून, सगळ्यात मोठी काळजी त्याला ती असते। पण आता काळजी करण्याचं कारण नाही, कारण केंद्र सरकारची अशी एक योजना आहे की त्या योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला 5 लाख रुपयाच्यात कुठलाही दवाखान्याचा खर्च येऊ द्या, तुम्हाला तो अगदी फुकट मिळतो। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघू। नमस्कार, मी युवराज चव्हाण आणि स्वागत करतो तुमचं देवगिरी मराठीमध्ये। 2011ला जनगणना झाली होती आणि या जनगणनेत सामाजिक, आर्थिक आणि जातीय असा एक सर्वे झाला आणि यामध्ये काही लोकांची नावं काढण्यात आली आणि त्याची एक यादी बनवण्यात आली आणि त्या यादीत ज्या लोकांची नावं आली त्याच लोकांना या योजनेचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळतो। तर आता ही योजना तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी कार्ड काढावं लागतं आयुष्यमान भारतचं। तर हे कार्ड कसं काढायचं, तर सरकारचं CSC कॉमन सर्व्हिस सेंटर जे केंद्र आहे, म्हणजे सामान्य ग्राहक सेवा केंद्र जे आहे तिथे तुम्ही जायचं, तुमचं पिवळं किंवा केशरी राशन कार्ड त्यांना दाखवायचं। त्या राशन कार्डमध्ये जेवढ्या लोकांची नावं आहेत आणि त्या लोकांना योजनेचा फायदा मिळतो, तर त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, तुमचं राशन कार्ड आणि गरज असल्यास तुमचं रहिवासी प्रमाणपत्र त्या केंद्रात जायचं। तुमचा आधार कार्डचा नंबर ती सरकारी लोक त्यांच्या पोर्टलवर टाकतात आणि तुम्हाला एक OTP येतो। तो OTP आला की तुम्हाला हे आयुष्यमान भारतचं कार्ड मिळून जातं। पण त्यासाठी तुमचं राशन कार्डचं KYC असणं गरजेचं आहे। KYC म्हणजे नो युअर कस्टमर। KYCची गरज काय असते, तर शासनाच्या लोकांना KYC वर कळतं की समोरचा व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे का किंवा याची वैधता संपलेली आहे का, यासाठी KYC गरजेचं आहे। तर KYC करणं जास्त महत्त्वाचं। त्यानंतर ज्या व्यक्तीचं 2011च्या यादीमध्ये नाव आहे पण त्याकडे पांढरं राशन कार्ड आहे तरी काही अडचण नाही, त्याला या योजनेचा लाभ मिळतो। सरसगट पांढऱ्या राशन कार्ड असणाऱ्या लोकांना याचा लाभ मिळत नाही। ज्या व्यक्तीचं नाव त्या यादीत आलेलं आहे त्यालाच या योजनेचा फायदा मिळतो। आता 5 लाखाच्या आत तुम्हाला काहीही लागू द्या, तुमचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तुम्हाला BP आहे, शुगर आहे, तुम्हाला एखादा गंभीर आजार आहे, 5 लाखांच्या आत वार्षिक 1 वर्षाच्या आत तुम्हाला या योजनेचा ज्या लोकांची त्या कार्डमध्ये नावं आहेत त्यांना फायदा नक्कीच मिळतो। तर मंडळी, कसलाच उशीर न करता त्वरित आपल्या जवळच्या केंद्रावर जा आणि हे कार्ड काढून घ्या। धन्यवाद।